तर माझी ओळख करून देण्याआधी मला ज्या व्यक्तीने तर आणलं, घडवलं, शिकवलं आणि तुमच्यासमोर असं मी जसा उभा आहे त्या व्यक्तीचं नक्कीच नाव घ्यायला आवडेल मला. आमचे डबल आयडी ITC सिलिंग अचिव्हर आणि 90 लाखाची मर्सिडीज बेंच जे कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात ज्यांनी घेतलेले आहे त्या बिझनेसमधून, असे आमचे सुजित सुरेंशी सरांचा मी खूप खूप आभारी आहे मित्रांनो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळ्यात महत्त्वाचं माझी सुंदर टीम ज्यांच्यामुळं मी चांगली अचिव्हमेंट करत आहे. तर माझी ओळख, माझं नाव अब्दुल शेख, बॅग असत्या साईडला, बरोबर आहे ना. हीच अवस्था माझी काही वर्षापूर्वी होती. लोकांच्या घरी जायचं, टीव्ही रिपेअर करायचं. आता टी शर्ट काय घालायचो मी, टीव्ही जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा ढीगभर घाण असायची त्यामध्ये, बरोबर आहे ना. तर हात घाण व्हायची, ही परिस्थिती होती. आणि एक वेळ अशी आली की हा बिझनेस मला करावासा वाटला. ती वेळ काय आली तर माझा एक छोटा ऍक्सिडेंट झालेला जाताना रस्त्यावर. कुत्रा अडवला आणि मी पडलो. हेल्मेट वगैरे नव्हते, थोडंसं लागलेलं मला. लोक वगैरे जमली होती. असं होते ना आपल्या जीवनामध्ये, एखादा छोटा मोठा ऍक्सिडेंट होतोय आणि सगळे घाबरतात, घरचे वगैरे घाबरले. आणि त्या रात्री मला झोप लागली नाही. का लागली नसेल? कारण काय असेल, त्या ऍक्सिडेंट मध्ये कदाचित माझं काहीतरी बरं वाईट झालं असतं किंवा मोठं काहीतरी झालं असतं. लकीली मी देवाच्या कृपेनं वाचलो. काय तर त्यावेळेला मला लक्षात आलं की मी जो काय व्यवसाय करतोय तो व्यवसाय माझी घरची करू शकतात का? जसं की आज तुम्ही काय ना काहीतरी करताय, बरोबर आहे, नोकरी करताय किंवा व्यवसाय करताय. तो व्यवसाय आहे असा आपले घरचे करू शकतात काय, हा विचार एक करून बघा. तो व्यवसाय माझे घरचे करू शकत नव्हते. जे काही 40-50 हजार 60 हजारांनी सीझन कधी असतोय, पावसाळ्यात विजा कडकडतात माहिती काय, त्यावेळी बऱ्याच जणांचे टीव्ही बंद पडतात माहिती आहे. तो आमचा सीझन. आम्ही प्रार्थना काय करणार देवाजवळ, विजा कडकडायला पाहिजे, लोकांच्या टीव्ही बंद पडायला पाहिजेत आणि आम्ही आमचं काम वाढलं पाहिजे, बरोबर. त्यावेळी 1 लाख रुपये असा इन्कम आम्ही काढत होतो. कारण लोकांना काय समजायचं नाही ना. फ्यूज गेली तरी आम्ही काय सांगणार, IC गेला, 1000 रुपये बिल झालं, 2000 बिल झालं. ही कंडिशन आता पण आहे सध्या. आता तर LED ला बिल काय होतात, 5-5, 10,000 रुपये बिल होतात मार्केटमध्ये. माझे मित्र वगैरे खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये पैसा कमवायला लागल्यात. कारण हा पैसा चांगला आहे का हो? टीव्ही रिपेअर करून आल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात शंका ढीगभर असायच्या की माझा आता याने लुटलं, मला पाडलं याने, बरोबर आहे ना. कारण की 1 रुपयाची फ्यूज मिळायची, ती घातली की 500 रुपये बिल करायचं. ही परिस्थिती होत्या, घ्यायला लागायचं. बिझनेसच आहे ना शेवटी. तर तिथं समाधान नसायचं. कारण की रात्री झोप लागायची, कदाचित परत बंद पडला तर, रिपीट कंप्लेंट आली तर. इथं काय कामाचं स्वरूप काय बघा. ज्यावेळी छोटासा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी कळालं की माझा बिझनेस मी घरच्यांना देऊ शकत नाही. हा बिझनेस ज्यावेळी बघितला त्यावेळी कळालं की आपण लोकांचं चांगलं करतोय. जसं की खराब करायला लागलं लोकांचं. आणि आपल्याकडे जे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे, जे तुम्हाला दीपक सरांनी दाखवलं, त्यापासून आपलं लिव्हर चांगलं बनू शकतं. त्यामध्ये रेवेटचिनी म्हणून हर्ब वापरलाय, त्यामुळं लिव्हर तुमचं रिजनरेट होते, म्हणजे नवीन तयार होते. लक्षात घ्या, फक्त दारू पिऊन लिव्हर खराब होत नाही. दारू पिऊन लिव्हर खराब होत नाही. खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या जातात. जाता जाता वडापाव खातोय, कधी 10ला जेवतोय, कधी 12ला जेवतोय, टायमिंग नाही जेवणाची, त्यामुळे पण लिव्हरवर आपल्या परिणाम होतोय. तर असे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट ज्यावेळी माझ्या समोर आले त्यावेळी वाटलं की बाबा हे प्रोडक्ट दी बेस्ट आहेत आणि आपण लोकांना दिलं तर आपण लोकांचं आरोग्य चांगलं करू शकतो. चांगलं काम आहे ना, म्हणजे आशीर्वाद देण्याचं काम आहे. आणि दुसरी गोष्ट मला यात आवडली, जे काय 2,10,000 फायनल अमाऊंट दाखवली सरांनी, बरोबर आहे, ती मार्केटमध्ये आपण कमवू शकतो का? आणि ती पण एका आठवड्याची. म्हणजे दिवसाची किती झाले, 30,000. त्या 30,000साठी महिनाभर लोक काम करतात. काही लोकांचा तेवढा पगार पण नाही, 2-2 वर्ष लागतात. म्हणजे पॅकेज जर धरलं 30,000 प्रमाण, तर किती झालं वर्षाचं, महिन्याचे 30,000 म्हणजे 2,40,000. एकेकाचे 2 वर्षाचं ते पॅकेज आहे. ते 30,000 रुपये आपण दिवसाची तर कमवू शकतोय. म्हणजे आठवड्याची किती, 2,10,000. आणि ज्यांनी मला हा बिझनेस दाखवला ते ऑलरेडी ते कमवत होते आणि ते मला प्रूफ दाखवला की सर हे कमवू शकतोय. सर म्हटले कसं करायचं आपण, तर सर म्हटले तुम्ही एकटे काम करताय आज मार्केटमध्ये, एकटे काम करून आपण इतके पैसे कमवू शकत नाही. आपल्याला ह्या कामामध्ये मोठ्या लोकांना आणायला पाहिजे. म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना बिझनेस दाखवून आपल्याला एक टीम तयार करायला पाहिजे. त्यावेळी मला लक्षात आले की आपण एकटे काम करतोय मार्केटमध्ये, आपण ज्या लोकांना इथं आणणार आहे त्या लोकांना काय करणार आहे, पैसे कमवून देणार आहे. ही गोष्ट मला चांगली आवडली आणि मी कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं, लोकांच्याकडे जातो ना आपण हा बिझनेस घेऊन, ओळखीच्याच लोकांच्याकडे. त्यांना असं वाटायचं की हे डॉक्टर आले का काय, म्हणजे माझी चेष्टा करायची. ती टीव्ही रिपेअरिंग पहिला बघायचे, म्हणजे टीव्हीचे डॉक्टर वेगळे. आणि आता ज्यावेळी मी प्रोडक्ट घेऊन गेलो त्यावेळी ते काय म्हणायला लागले, हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने आपल्याला द्यावं लागेल आणि आपल्याला आरोग्याचा काहीतरी धोका होईल. आणि सुरुवातीला लोकांनी नाही म्हटलं. बऱ्याच वेळेला असं होतंय की आपण स्वतः मार्केटमध्ये उतरतोय
आणि लोकांना सांगायला चालू करतोय, कारण आपल्याला अनुभव नसतोय कामाचा, आणि तो अनुभव नसल्यामुळं लोक आपल्याला फळ्यात काढतात। नवीन कामाला घेऊन गेल्यानंतर लोक आपली चेष्टा करतात, आणि ही गोष्ट माझ्या बाबतीत पण घडली। जी लोक माझ्या जवळची होती, ज्या लोकांना मी म्हटलं की बाबा नुकसान आले, आणि ह्या गोष्टीला घेऊन मी सरांच्या पर्यंत गेलो, म्हणजे मला ज्या व्यक्तीने दाखवला बिझनेस त्यांच्यापर्यंत गेलो, आणि सरांना म्हटलं सर माझी चेष्टा करत लोक, माझं काम बरं आहे, टीव्ही रिपेअर केले की ताजे पैसे मिळणार, बरोबर आहे ना, ही कंडिशन। आणि इथं काय व्हायला लागलंय, लोकांना मागं लागायला लागलंय। सर काय म्हटले, सर तुम्ही गेला तरी कंडिशन येणार, माझा या कंपनीमध्ये 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे, जर तुम्ही मला प्रेझेंट केला तर काय होणार, लोकांना व्यवस्थित हा बिझनेस प्रेझेंट करता येईल, या दृष्टीने मी काम चालू केलं। सरांना घेऊन जायला लागलो, आणि सरांची ओळख करून द्यायला लागलो, की सरांचा अनुभव सांगायला लागलो, आणि सर व्यवस्थितरित्या त्यांना पटवून द्यायला लागले की प्रोडक्ट काय काम करतात, आयुष प्रीमियम मार्क वाले प्रोडक्ट आहे, आणि अशा पद्धतीने लोक माझ्या टीम मध्ये जॉईन व्हायला लागले। आणि एक वेळ अशी आली की खूप चांगली टीम तयार झाली, आणि 2016च्या एंडला मी फुल टायमर म्हणून इथं काम करायला चालू केलं। सुरुवातीला काय करायचो, माझा जो वेळ वाया जायचा टीव्ही बघण्यामध्ये, मित्रांच्या गप्पा मारण्यामध्ये, असा वेळ जातो ना आपला बराच, तो वेळ मी इथं लावला, आणि चांगली टीम तयार केली, आणि फुल टायमर काम करायला चालू केलं। फुल टाइम काम करायला चालू केलं, त्याचा फायदा काय झाला बघा, मला एक कॉन्टेस्ट लागलेली होती कंपनीची 2017 मध्ये, थायलंडची कंपनीने कॉन्टेस्ट लावलेली, आणि एक टार्गेट दिलेलं होतं की हे तुम्ही टार्गेट पूर्ण केला की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट विमानानं थायलंड फिरून आणणार कंपनीनं, बरोबर आहे। आणि मी ते टार्गेट घेतलं, आणि 2017 मध्ये कोल्हापूर शहरामधनं एकमेव असा व्यक्ती आहे, 4 लोक अचीव्ह झालेले जे आजूबाजूचे होते, कोल्हापूर शहरातनं एकमेव व्यक्ती आहे जो अचीवमेंट करून फ्री मध्ये थायलंड फिरून आले मित्रांनो। पासपोर्ट काढल्याशिवाय जाऊ शकत नाही ना परदेशात, बरोबर आहे ना, म्हणजे पासपोर्ट काढायचं पण आपल्याला माहित नव्हतं, अशा वेळेला मी ते करून दाखवलं। ते केल्यानंतर माहित झालं की आता पासपोर्ट काढायला लागणार आपल्याला, कारण अचीवमेंट केलेली होती, कंपनी तर तसं नेणार नाही। मग त्यावेळी पासपोर्टला अर्ज केला, पुण्यात जाऊन पासपोर्ट काढून आणला, आणि कंपनीने फ्री ऑफ कॉस्ट नेलं, आणि समजलं की हा बिझनेस किती ताकदीचा आहे। काम करत गेलो, माझ्या टीम मधनं 2018 मध्ये 10 लोक थायलंडला जाऊन आले मित्रांनो, मी केलं, आणि माझ्या टीमला पण ते करायला लावलं, 10 जण जाऊन आले। आता काल परवा एक महिन्यापूर्वी दुबईची आपल्याकडे कॉन्टेस्ट आलेली, त्यामधनं 6 लोक माझे दुबईला जाऊन आले मित्रांनो, म्हणजे किती जबरदस्त काम आहे, आपण त्याचा फील घ्यायला लागलोय, आणि आपल्यावर येणाऱ्या लोकांना पण हा फील देतोय मित्रांनो, इतकं जबरदस्त काम आहे। सुरुवातीला 2 लोक होतील का नाही हा विचारानं मी हा बिझनेस स्टार्ट केलेला, 2 लोक होतील कशी, बाबा आपल्याला वाटते ना की लोक नाही म्हणतील, मार्केट मधला आज जो काय म्हणजे माहोल आहे, त्या माहोलनं वाटते की बाबा 2 लोक तर होईल नाही का म्हणतील, तरी सिस्टीम आपली तेवढी जबरदस्त आहे, त्या सिस्टीमला घेऊन काम केलं तर 2 लोक काय 2000 लोक होईल म्हणतील, अशी सिस्टीम आपली इथं इतकं जबरदस्त काम चालू केले। कोल्हापूरमध्ये फार मोठं बीओबी होते, आज इचलकरंजीमध्ये त्या ताकदीने आपल्याला बीओबी चालू करायचं, आज आपण इथं सुरुवात केलेली आहे। आज तुम्ही जर सुरुवात केली तर आपण खूप छान काम करू शकतो। सुरुवातीला काय करायचं आपल्याला, तर सरांनी जसं दाखवलं, जबरदस्त प्रोडक्ट दाखवले ना, एलिमेंट ऑन इंडिया, हे 2 ब्रँड जे आहेत ते औषध आहेत आपल्याकडे, आणि एक ब्रँड जे आहे विषमुक्त शेती, की आज आपण विषमुक्त शेती केली तर काय होईल, शेतकरी जर आपल्याला चांगला अन्नधान्य दिली तर आपली प्रकृती चांगली राहणार ना, तर आपले जे प्रोडक्ट आहेत ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले तर शेती पण चांगली होईल, आणि आपल्याला मिळणारं प्रोडक्ट पण छान मिळेल। तर असे 3 ब्रँडचे प्रोडक्ट आपल्या आवडीनं, आपल्याला लागणारे, आपल्या गरजेचे, आपल्याला उपयोगी पडणारे फक्त आणि फक्त 10,000 रुपयाची खरेदी करायची, आपल्याला खरेदी करायची, कुठेही इन्व्हेस्ट करायचे नाही। बऱ्याच लोकांच्या डोक्यात काय बसते की पैसे 10,000 दिले की ते इन्व्हेस्ट होतील, बऱ्याच कंपन्या येतात मार्केटमध्ये की पैसे दिल्यानंतर काय म्हणतात की 2 वर्षांना 4 वर्षांनी जे डबल करतो, किंवा महिन्याला तुम्हाला 10,000 व्याज देतो, अशी मार्केटमध्ये कंपन्या आहेत। तसं नाही, आपल्या इथे एक व्यवहार करतोय, जसा व्यवहार आपण आतापर्यंत करत आलोय। मोबाईल खरेदी केला का तुम्ही, मोबाईल खरेदी करताना काय केला, पैसे दिला आणि मोबाईल घेऊन आला, काय दुकानदाराने सांगितला मोबाईल द्या मी जरा वापरून बघतो आणि नंतर पैसे देतो, असं झालं नाही ना व्यवहार। मोबाईलला पैसे दिल्यानंतर मोबाईल घेतला, तो वापरला, तर मोबाईलची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली का तुम्हाला। आता तुमच्याकडे अनेक कंपनीचे मोबाईल असतील, आता बऱ्याच लोकांकडे सॅमसंग असेल, बरोबर आहे, किंवा नोकिया आता बंद झालेला आहे, तर बऱ्याच कंपन्याचे आता आलेले आहेत, रेडमीचा आलेला आहे, विवो आलेला, अशा कंपन्याचे तुम्ही मोबाईल खरेदी केला, तुम्हाला त्या गल्लीपुरतं किंवा त्या शहरापुरतं डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली का। आपली कंपनी ऑल ओव्हर इंडियाची डिस्ट्रीब्युटरशिप देणार आहे मित्रांनो। जसं की आज आपण घरी टीव्ही खरेदी केलेला आहे, फ्रीज खरेदी केलेला आहे, तिची डिस्ट्रीब्युटरशिप मिळत नाही, तर याची डिस्ट्रीब्युटरशिप मिळणार आहे आपल्याला। आपले प्रोडक्ट खरेदी केले तर आपण काय करायचं आहे, आजपर्यंत जे करत आलोय ते करायचंय काम आपल्याला। जसं की आज लेडीज वर्गामध्ये एखादी साडी खरेदी केली तर शेजारी एखाद्या मैत्रिणीने किंवा शेजाऱ्यांनी विचारलं की साडी कुठनं आणली, सांगतोय का नाही आपण, नाही म्हणतोय, मी काय सांगणार नाही बघता, आपण कदाचित त्यांना त्या दुकानापर्यंत नेतोय, त्यांना साडी ती खरेदी करून देतोय, हे काम करतोय। आतापर्यंत किती पैसे मिळाले आपल्याला,
नाही मिळालं. एखाद्या आपल्या इथं एखादी चांगली बाईक आपण वापरतोय तर आपण लोकांना काय सजेस्ट करणार, जर ती आवरेज चांगले देत असेल, मायलेज चांगले देत असेल तर काय सांगणार की बाईक छान आहे, घ्या तुम्ही, बरोबर आहे. कदाचित तुम्ही त्या ओळखीच्या शोरूम मध्ये जाऊन त्यांना बाईक खरेदी करून देणार, ते शोरूम वाल्याने तुम्हाला कधी पैसे दिले तर आपल्या इथं काय काम होते, आपले जे प्रोडक्ट आहे ते रिकमेंडेशन करायचं, लोकांना त्याची माहिती द्यायची, प्रोडक्ट स्वतः वापरायचे आहेत आणि लोकांना त्याची माहिती द्यायची आहे आणि त्यातनं पैसे कमवायचे मित्रांनो. इतकं जबरदस्त काम आहे, खूप छान काम आहे मित्रांनो. आणि टीमवर्कचा फायदा काय होतो आपल्या इथं, आज बघा सिंपल गोष्ट आहे, आज मी काम करवले, माझे 1000+ टीम आहे मित्रांनो. फक्त इचलकरंजीमध्ये नाही, कोल्हापूर, गोवा, सावंतवाडी अशी पसरली आहे, सांगलीमध्ये टीम आहे माझी, कराड ह्या भागामध्ये, मुंबईपर्यंत माझी टीम गेलेली आहे मित्रांनो. आता मी तिथं पोहोचलेलो नाही तर माझ्या माध्यमातून जी लोक आलेले त्यांच्या ओळखीने तिथं बिझनेस पोहोचलेला आहे, तसा बिझनेस तुम्ही करू शकता. त्याचा फायदा काय होतोय बघा, एक फ्रँचायझी सिस्टीमचं उदाहरण देतो तुम्हाला. सलगरच्या मध्ये तुम्हाला पिलाय तुम्ही सलगरच्या किंवा अमृतलयच्या आता सगळीकडे बघायला मिळते आपल्याला. आज सलगरच्या एक आहे का किती अनेक आहेत, कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, इचलकरंजीमध्ये आहे ना, अशी 400 शाखा आहेत मित्रांनो त्यांच्या सलगरच्या. आता सलगरच्या 400 शाखांमध्ये एक कप विकला गेला, प्रत्येक शाखेमध्ये किती कप विकले गेले त्यांचे, 400 कप विकले गेले. समजा दिवसाला त्यांनी 100 कप विकले, प्रत्येक शाखेमध्ये 100 कप दिवसात विकले, तर किती कप विकले जातील त्यांचे, 40,000 कप विकले जातील मित्रांनो. एका शाखेमध्ये शक्य आहे का ते. तसंच आपल्याला लिमिटेशन आहे मित्रांनो, आपल्याला दिलेले देवाने 24 तास, याचे जर आपल्याला तास वाढवायचे झाले तर काय करायला पाहिजे, आपल्याला आपले टीमवर्क केलं पाहिजे, आपल्या लोकांना वाढवलं पाहिजे. जसं की आपल्याकडं तुमच्या इथे जवळच एक उद्योगपती आहेत, माहिती नाव तुम्हाला, संजय घोडावत, माहिती तुम्हाला, एकटे काम करतात ग, हजारो लोक घेऊन काम करतात, म्हणजे कामाच्या हाताने कामाचे तास नाही वाढवलेले. आपल्या इथं काम करताना हे जे प्रोडक्ट आहे ते एकदा घेतले की परत घेणार नाहीत का. जसं की आपल्याकडे महामुंगराज तेल आहे, डोक्याला लावून संपलं तर काय होणार, त्याला आपलं दुसरं चालणार आहे काय. खोकल्याचं औषध आपल्याकडे आहे कफनील, खोकल्याचं औषध संपल्यानंतर परत घेणार नाही का, असं काय खोकला एकदा लागून गेला की परत कधी लागणार नाही, लाईफ टाइम गॅरंटी आहे, परत खोकलाच लागणार नाही, असं आहे काय, व्हायरल आहे, बरोबर आहे ना, कधी पण लागू शकतोय. म्हणजे खोकल्याचं औषध संपल्यानंतर आपल्याला परत खरेदी करायला पाहिजे. म्हणजे आपले प्रोडक्ट हे FMCG मध्ये मोडतात मित्रांनो, आणि FMCGचं मार्केट इतकं मोठं आहे, त्यामध्ये जर आपण गेलो तर नक्कीच आपण मोठे पैसे कमवू शकतो. म्हणजे उदाहरण दिलं तर माझ्याकडे इथं 500 लोक आहेत, इथं 500 लोक आहेत, आणि त्यांनी फक्त महिन्याला 1000 रुपयाची घरी लागणाऱ्या प्रोडक्टची खरेदी केली, तर काय होणार, 1000 गुणिले 500 किती होतील, 5 लाख. 5 लाखचा बिझनेस मी न काय करता, मी सांगितलं का जाऊन 1000 ची खरेदी करा, ऑलरेडी ते डिस्ट्रीब्युटर आहेत, ते डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत माझ्याकडे, तर 5 लाखावरती आपल्याला 45,000 रुपये कंपनी द्यायला लागली. आता यात माझे एफर्ट किती पडले, काही नाही, मी सुरुवातीला त्यांना सवय लावली हे प्रोडक्ट वापरण्याची आणि त्यांनी नंतर खरेदी केली. हे नेटवर्क आहे मित्रांनो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या प्रोडक्टची सवय लावणार, वापरलं, चांगले वाटले तर ते परत खरेदी होतं. आणि आपली ही जी कंपनी आहे ती इंडियामधील नंबर 1 कंपनी आहे मित्रांनो. असंच तुम्हाला इथं तुमच्या मित्रानं किंवा तुमच्या पै पाहुण्याने इथं आणून बसवलेलं नाही, तर नंबर 1 कंपनीचं प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायला इथं बोलवलेलं आहे. आणि जे प्रोडक्ट तुम्ही बघितलाय ते पण आज इंडियामध्ये नंबर 1 आहे, कारण की जे प्रोडक्ट सरांनी दाखवले त्यात एलिमेंट जो ब्रँड आहे त्याला आयुष प्रीमियम मार्क आहे, जो इतर कंपनीच्या कुठल्या प्रोडक्टला मिळालेला नाही. आयुर्वेदामध्ये आयुष डिपार्टमेंट जे आहे, जे आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या 5 पॅकेजवर कंट्रोलेशन ठेवतं, आणि जे चांगल्या त्यांना 2 मार्क देते, एक आयुष स्टँडर्ड आणि आयुष प्रीमियम. आणि काही लोक लेट आलेले त्यांना म्हणून मी क्लिअर सांगायला लागलोय, आयुष स्टँडर्ड म्हणजे काय, भारतातल्या भारतात तुम्ही कुणाला देऊ शकता, आणि आयुष प्रीमियम म्हणजे काय, जगात कुणालाही तुम्ही देऊ शकता. इतकं त्याचं मार्क जबरदस्त आहे, म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ते प्रोडक्ट देऊ शकताय. माझ्या माध्यमातून दुबईमध्ये प्रोडक्ट केलेत मित्रांनो, आणि कुवेतमध्ये केलेले आहे. आता तिथलं गव्हर्नमेंट हार्ड आहे, असे प्रोडक्ट कुठलेही ते आत एंटर करू देणार नाही ना, तर आपले प्रोडक्ट तिथे गेलेले आहेत, तिथल्या लोकांनी वापरले मित्रांनो. इतकं जबरदस्त प्रोडक्ट आहे, कुठेही पाठवू शकतो, इतके मस्त आहे. तुमचे जर बाहेर काही पाहुणे असले तरी प्रोडक्ट तुम्ही तिथं पाठवू शकताय, इतकं जबरदस्त. या प्रोडक्टला घेऊन मी खूप छान काम करायला लागलोय. आज बघा ताकद जी मी सांगायला लागलो तुम्हाला की मोठे पैसे कसे कमवू शकतोय. जसं मी मगाशी म्हटलं की इकडे 500 लोक, इकडे 500 लोक. समजा एक व्यक्ती तिने आणला महिन्यात, तर किती बिझनेस झाला. एक व्यक्ती इथं 10,000 रुपयाची खरेदी करून येणार, एंटर करणार, तर इकडे 50 लाख, इकडे 50 लाख. एकटा व्यक्ती करू शकतोय का बिझनेस, नाही करू शकत. 50 लाख म्हणजे तुम्ही त्या महिन्याचे किती कमवला, 4.5 लाख रुपये कमवला. म्हणजे तुमची स्वप्न जी आहेत, मोठी स्वप्न आहेत, घर, गाडी, बंगला, जसं सरांनी दाखवलं, ते पूर्ण होऊ शकतात का नाही. तर आमच्या बरोबर पुढचे 5 वर्ष जर तुम्ही कंटिन्यू सिस्टीमला घेऊन काम केला तर खूप मोठं आपण काम करू शकतो मित्रांनो.
आज आमचे सर 90 लाखाची कार वापरतात, 1 करोडचं घर आहे सरांचं कोल्हापूरमध्ये. म्हणजे त्यांनी एक्झाम्पल सेट केलं की हे होऊ शकते. तर आपण पण त्यांच्या पावलावर घेऊन काम केलं तर आपण पण करू शकतो. मित्रांनो, मला या बिझनेस मध्ये येण्यासाठी वेळ करतो. इथंच थांबतो. जय जय महाराज.